हॅलो नमस्ते. बघा आपण हे 36 मापाचं पेपर कटिंग आहे ते कटिंग करणार या मापानुसार. तर बघा आधी आपण उंची घेणार. त्याच्यासाठी मी आधी खालच्या साईडने एक रेष ओढून घेते, म्हणजे इथून आपण उंची लावणार. हे बघा इथे पट्टीने आपण रेष ओढून घेतली आणि तिथूनच आपण उंची लावणार. तर बघा आपली उंची केवढी आहे, 13.5 आहे. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ, तर आपले हे 14.5 येईल. तर तुम्ही कोणत्याही प्रकारची उंची असली तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचंच, म्हणजे हे कंपल्सरी आहे. कोणत्याही उंचीमध्ये 1 इंच मिळवणे. तर बघा आपली हे 13.5 आहे, तर आपण 14.5 घेतलेली आहे आणि उंची लावलेली आहे. आता आपण बघा शोल्डरचं माप घेणार. शोल्डर बघा, शोल्डर मी 5.5ला लावलेला आहे. गळे जर आपले खोल असले तर कमी घ्यायचं आणि कमी गळे असले तर शोल्डर जास्त घ्यायचं. आणि बघा गळे रुंदी 2.5 लावली मी आणि ही मुंडा खोली हे बघा हे 6 इंचावर लावलेलं आहे. आणि हे नशाण लावला तिथे आपण हे सरळ रेष ओढून घेऊ. बघा नंतर आपण इथे हे छातीचं माप टाकणार. बघा जे आपलं छाती असेल त्याचा 1/4ची घडी टाकायची. आता आपलं 36 आहे तर आपण 9ची लावली आणि त्यामध्ये 1.5 इंच हे कंपल्सरी आपली मार्जिंग आहे. 1.5 या 2 कमी मिळवायची नाही. आणि बघा इथून आपण 1.5 इंच आणि 1.25 इंच हे खोल भाग आहे आपले आणि याचा मध्य सेंटर. बघा आपले मुंडा खोलीचे आकार आहे, ह्या वरच्या साईडने येतो आणि हा आतचा खोल भागाकडचा येतो. अशा प्रकारे मुंडा खोलीचे आकार द्यायचे. आणि आता समोरचा गळा आपण हा 6 इंचाचा घेणार. बघा आणि गळा रुंदी 2.5, वरच्या साईडने ही 2.5 घेतलेली आहे. तर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि मी याच्यामध्ये गोल आकार देणार, कारण आता मला गोल आकारचंच ब्लाऊज शिवायचं आहे. तर त्या हिशोबाने मी गोल घेईल. तुम्ही डिझाईनचंही घेऊ शकता, जो तुम्हाला डिझाईन आवडेल त्या पद्धतीने. तर बघा आपली कमर आहे 34, त्याचा चौथा आपण 8.5. बघा ही 8.5 वर नशाण लावलं आणि 1 इंच कमर टक्स, हे पाठीमागे टक्स येतो त्याच्यासाठी आपण 1 इंच घेतो आणि 1.5 इंच हे आपली मार्जिन. तर बघा हे असं थोडंसं आपलं हे पुढे जाते, कारण का आपला हा समोरचा भाग आहे त्यामध्ये 1 इंच नाही मिळवायचं असतं आपल्या पाठीमागच्या भागासाठी. त्याच्यामध्ये आपण दोघे भाग काढतो आहे, तर आपल्या समोरच्या भागामध्ये बी 1 इंच एक्स्ट्रा चाल आहे, ते आपण नंतर कट करून घ्यायचं. आणि बघा आपली योगपट्टीचं 2.5 इंचाची लावलेली आहे मी उंचीमध्ये. हे बघा 2.5 इंचावर नशाण लावून मी सरळ रेष ओढून घेतली आणि सुरुवातीच्या भागाला बघा 1 इंच या 1.25 इंच, शक्यता 1 इंच घेतलं तरी चालेल, आणि अर्ध्यामधून आकार द्यायचा. ही आपली योगपट्टी तयार झालेली आहे. आणि आपल्याला कटोरी किती तयार पाहिजे, 5.5, 6, 7 त्यानुसार काढायची, हे छातीनुसार काढायची. आता मला हे 5.5ची पाहिजे, तर मी 5.5 वर निशाण लावलं आणि इकडनं मुंडा खोलीकडून 2.5 लावलं आणि गळ्याकडून 1 इंच. तर हे पूर्ण पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा मी आधी डॉट केलं, मग नंतर गर्द केलं, म्हणजे आपल्याला अंदाज करून येतो की आपला रेषा ही गोल येते. हे बघा आपलं हे गोल छान आलेलं आहे कटोरीचा आकार. तर अशा प्रकारे आपण हे मापं टाकलेली आहे, 36 मापाचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. अजून आपल्याला याच्यामध्ये कटोरी वाढवायची आहे आणि बाही कटिंग करायची आहे. तर आता आपलं इथपर्यंत कटिंग आलेलं आहे, आपण हे कट करून घेऊ. हे बघा आपलं एवढं कटिंग तयार झालेलं आहे. आणि याचा पेपर जो आपला हा डबलचा आहे, तर मध्य सेंटरमधून आपण याला कट करणार. त्याच्या आधी बघा हे आपण इथे रेष मारली होती, हे खालचं एक्स्ट्राचं आहे, हे कट करून घ्यायचं आणि मग मध्य सेंटरमधून कट करायचं. बघा आता आपले हे 2 भाग होता, मी ते इथे कट लावून घेते. आता आपले हे 2 भाग तयार झाला आहे, पाठीमागचा भाग आणि एक समोरचा. तर आपण आधी समोरच्या भागाची कटिंग करू. हे बघा आपले
हा समोरचा गळा आहे हा कट करून घेऊ. मी 6 इंचाचा आहे तर 6 इंचावरच लावलं. मी याच्यामध्ये मार्जिन नाही वाढवली कारण आपला गोल आकार येतो तिच्यामध्ये वाढतं. आणि नंतर हा खोल भाग मुंडा खोलीकडचा हा खोल भाग मी कट करून घेतलेला आहे. नंतर आपली ही योकपट्टी, हे बघा आता ही पेपरची योकपट्टी आहे. जेव्हा आपण अस्तरवर टाकतो तर अर्धा इंच वाढून घ्यायची कारण शिलाई मार्जिनमध्ये आपलं जातं. आपण उंचीमध्ये 1 इंच मिळवलेला आहे तो पाठीमागच्या हिसाबाने, पण आपल्याला समोरच्या भागामध्ये 2 ठिकाणी जोड द्यावा लागतो. एक शोल्डर योकपट्टी आणि खाली कमरेकडे म्हणजे 3 ठिकाणी. त्याच्यासाठी हा अर्धा इंच वाढवायचा. आता आपण साईड पीस आणि कटोरी कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपला हा पाठीमागचा भाग, जेवढी आपल्या पाठीमागच्या भागाची उंची आहे तेवढेच घ्यायचं, त्याच्यात वाढवायची गरज नाही. तर आता आपला हा 8.5चा गळा आहे आणि गळा रुंदी 2.5. तर बघा वरच्या साईडने ही 2.5 घेतलेली आहे. तर हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो तुम्हाला डिझाईनचा द्यायचा असेल तर डिझाईन आणि गोल द्यायचा असेल तर गोल. आता मला गोलच द्यायचा आहे तर मी गोलच आकार दिलेला आहे. आणि आता तो कट करून घेऊ. तर म्हणजे पाठीमागचा गळा कसा कट करायचा हा आपल्या उंचीनुसार करायचा. जोही आपल्या उंचीचा गळा आहे, जेवढा आपल्याला 8, 9, 10 घ्यायचा आहे त्यानुसार गळा कट करून घ्यायचा. आता बघा पाठीमागच्या गळ्याचं झालेलं आहे. तर आपल्याला कटोरी वाढवायची. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची आपण यामध्ये बघणार आहे, कारण आपली वाढवी कटोरी आहे तर ती अशा प्रकारे वाढवायची. बघा हिला मी आता एक क्रॉसमध्ये ठेवलं कपडा आपला पेपरनुसार आणि सेम आपण तसं उतरून घेऊ नशान लावून. हे बघा असं आपण सेम तसंच उतरवून घेतलं आणि त्याचा मध्य सेंटर तिथे असं आपण हा पॉईंट देऊ. बघा इथे हा पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्या इकडे सुरुवातीला आपण 1.5 इंच घेतलेला आहे. बघा मी इथे 1.5 इंच लिहिलेला आहे, 1/2 आणि या साईडनं पण 1.5 इंच. हे बघा आपलं हे 34चं आहे म्हणून मी 1.5 आणि आपलं कधी 32चं 28 असलं तर 1.25 इंच घ्यायचं. इथे पण मी 1.5 इंच घेतलेलं आहे. बघा वरच्या साईडने आपण मार्जिननुसार घ्यायचं अर्धा इंच. मी दोघी साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे आणि आता आपण जे पॉईंट लावलेले आहे ते आता जोडून घ्यायचे. बघा जे आपण 1.5 इंचाचे लावलेले होते ते असं जोडून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार होते. कोणत्याही मापाची असेल तर तुम्ही असं वाढवायचं. आणि बघा आता हा आपला या साईडनं गोलाकार द्यायचा आहे. इथून आपला हा अर्धा इंच आहे आणि इकडनं पसरट असा एकसारखा आला पाहिजे आपला आकार. हे बघा याला असे प्रॅक्टिस करावी लागते तर व्यवस्थित गोलाकार आलेला आहे. आणि आपण कटोरी कशी वाढवली बघा, आपलं जे तुकडा कटोरी आहे तिला आपण कशी वाढवलेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करा, कटोरी छान बसते. आणि आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी असेल तर तुम्ही अशा प्रकारे वाढवायची. फक्त जे छोटं माप असलं आपलं 28, 32, 34पर्यंत तुम्ही 1.25 इंच घ्यायचं आणि 35, 36च्या पुढे तुम्ही 1.5 इंच घ्यायचं म्हणजे कटोरी वाढवण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे. आणि आता आपण बाहीची कटिंग करणार आहे. हे बघा बाही कटिंग करायच्या आधी पहिले आपण घडीचं माप टाकतो. आता घडी कशी घ्यायची, मी जे आपलं छाती माप येतं छातीचा चौथा घेते. ज्या मापाचं छाती असली त्याचा चौथा घेते, म्हणजे सोपी आणि साधी ट्रिक आहे. आणि आता खालच्या साईडने मी अशी आडवी रेष ओढून घेते, म्हणजे इथून मी उंची लावणार. आता आपली जी उंची असेल ती उंची लावायची. बघा आपली उंची आहे 7 इंच आणि अस्तरचं असलं तर आपण 1 इंच मिळवायचं. आता माझं अस्तरचं आहे तर मी 1 इंच मिळवलं आहे. आणि जर तुमचं साधं ब्लाऊज असलं तर 1.5 इंच, कारण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करावं लागते म्हणून 1.5 इंच करायचं. साध्यासाठी 1 इंच. बघा हा आपण पूर्ण चौकोन तयार करून घेतलेला आहे. इथून नंतर कॅप हाईट मी इथून 3.5 इंच घेतलेला आहे. बघा लांब बाही असली, आता हे 7चे तर मी 3.5 इंच कॅप हाईट घेतली. आणि बघा इथून आतमध्ये 2 इंच घेतलेला आहे. आणि आता आपण असा आकार द्यायचा, इथून 1 इंच आणि हा दुसरा आकार द्यायचा. हे बघा बाहीचे आकार असे व्यवस्थित द्यायचे. असं नेहमी केल्याने आपल्याला हा आकार जमतो.
बघा दंडगेर चोळी असेल आपला, आता माझं 5.5 घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये 1.5 या 2 इंच मार्जिन. आणि अशा प्रकारे आपण ही बाही तयार केलेली आहे 36 मापाची. घडी कशी घ्यायची, उंची कशी लावायची, किती मिळवायचे, कॅप हाईट किती घ्यायची, हे सगळं मी आज सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बाही करून बघा. आणि छोटी बाही असली तर कॅप हाईट तुम्ही 2 या 2.5 इंचाची घ्यायची. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहे बाही घडीचे आणि छोटी लांब बाही सगळ्या प्रकारची बाही टाकलेली आहे. ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता आपण हे कट करून घेऊ. हे बघा आता आपण एवढं कट केलेलं आहे आणि दुसरा जो खोल भाग आहे तो बंद भागामध्ये कटिंग करायचा आणि बाहीला ओपन करूनच कट करायचा. बघा आता आपण बाहीला ओपन करूनच हा कट करणार आहे. बघा आता आपला हा कट छान आलेला आहे. अशा प्रकारे आपण बाहीला आकार आणि कट करायची. आता आपली ही कटिंग तयार झालेली आहे. बघा 36 मापाचं कटिंग आहे. 7 इंचाची बाही आहे. घडी छातीनुसार टाकायची. योगपट्टीला आपण अस्तरवर 1/2 इंच वाढवायची. आणि का वाढवायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि कटोरी कशी वाढवायची हे पण आपण सविस्तर सांगलेलं आहे. बघा व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला नक्की सांगा.